देशातील सर्वात महत्त्वाची असणारी चाकण एमआयडीसी आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलेली आहे आणि ते कारण आहे रस्त्यांवरील खड्ड्यांचं। याच खड्ड्यांना कंटाळून इथले उद्योजक बाहेर जाण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि याची माहिती मिळताच उद्योगमंत्री उदय सामंत त्या ठिकाणी त्यांनी दौरा केला। सामंत येणार आहेत हे कळल्यावरती दिवसा झोपी गेलेलं प्रशासन हे खडबडून जागं झालं आणि अंधाऱ्या रात्रीत रस्ते दुरुस्त देखील केले, पण तेही खड्डे अवघ्या 12 तासामध्ये जैसे त्या अवस्थेमध्ये आलेले आहेत। पाहूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। वेळ रात्री 11:45 ठिकाण चाकण एमआयडीसी। चाकण एमआयडीसी मधील खड्डे पडलेल्या रस्त्यांची ही दुरुस्ती चालली आहे। प्रशासन दिवसा झोपा काढत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडले। आता ते दुरुस्त करण्यासाठी मध्यरात्री प्रशासनाला जाग आली। याचं कारण उद्योग मंत्र्यांचा दौरा। चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची झालेली चाळण पाहून इथले अनेक उद्योजक स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत असे आरोप झाले। विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारला झोडपून काढलं होतं। स्थानिक लोकांनी आणि स्थानिक उद्योजकांनी जो एक विषय समोर आणलेला आहे तो हाच आहे की 20 उद्योग इथून हलायच्या मानसिकतेत आहेत। एवढ्यासाठीच आपण देखील माझ्यासोबत आता दौरा केला। भयानक परिस्थिती आहे रस्त्याची। ज्या एमआयडीसी मध्ये साधारणपणे आपल्याला इंडस्ट्रीचा वास आला पाहिजे तिथे कचऱ्याचा वास येतोय। कचऱ्याचं साम्राज्य। एखाद्या वर्किंग डेला या प्रोटोकॉल बाजूला ठेवा, सिक्युरिटी बाजूला ठेवा किंवा सायरन न वाजवता आपण फिरा, कारण आपली ही जबाबदारी आहे। किती वेळ कुठे कोण कोण ट्रॅफिकमध्ये अडकतं हे एखाद्या सामान्य नागरिकासारखं किंवा उद्योजकासारखं किंवा कामगारासारखं एकदा ह्या ट्रॅफिकमध्ये अडकून पहा, मग तुमचे डोळे उघडतील आणि मग काहीतरी बदलायला सुरू होईल। त्यानंतर सरकारच्या वतीनं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्योजकांची भेट घेण्याचं ठरवलं। ही माहिती मिळताच प्रशासनानं डंपर जेसीबी बाहेर काढले आणि रात्रीच रस्ते दुरुस्त करायला सुरुवात केली। पालकमंत्री उदय सामंत यांनी चाकण एमआयडीसीचा दौरा केला आणि तो केवळ अर्ध्या तासातच आटोपला असाही आरोप केला जातो। त्यावर न्यूज 18 मराठीनं थेट उदय सामंत यांना जाब विचारला। मी संपूर्ण एमआयडीसीची पाहणी केली असं कुठेही म्हटलेलं नाही। ज्या असोसिएशनच्या लोकांनी मला बोलवलं होतं त्या असोसिएशनच्या लोकांनी ज्या स्पॉटवरती मला घेऊन गेले तिथं मी गेलेलो आहे। असोसिएशनच्या लोकांना जिथं मला न्यायचं होतं तिथं त्यांनी मला नेऊन आणलेलं आहे आणि त्यांनी मला वस्तुस्थिती सांगितलेली आहे। आणि त्यांनी अर्ध्या तासात न्यायचं होतं की 15 मिनिटात न्यायचं होतं की 2 तासात न्यायचं होतं ते असोसिएशनने ठरवलेलं होतं। महत्वाचं म्हणजे उद्योग मंत्री येणार म्हणून रात्रीच रस्ते दुरुस्त केल्याचं उदय सामंतांना सांगितलं असता त्यांनी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला। हे तर रोज येईल, आता रोज येईल म्हणजे लवकर चकाचक करते। तुम्ही खरं मला असं विचारलं पाहिजे तर तुम्ही रोजच येत राहा म्हणजे चाकण ताबडतोब चकाचक होईल। काल जे येऊन गेले त्यांच्यामुळे काय परिस्थिती झाली आणि मी फक्त येतो म्हणून सांगितल्यानंतर काय परिस्थिती झाली हे त्यांना तुमच्या मंत्री आल्यानंतर हे त्यांना त्यांच्या माध्यमातून कळवा। मी आज आता तुमच्या समोर इथं सांगत नाही, 2-4 अधिकाऱ्यांना जे काही सुनवायचे ते पण सोडवून जाणार आहे। एकीकडे चाकणमधील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे राजकीय आरोप जोरात सुरू आहे, तर दुसरीकडे वर्षानुवर्ष जनता खितपत पडलेली असताना मंत्री येणार म्हणून रस्ते दुरुस्त केले जात आहेत, पण त्याचा अवघ्या काही तासात पुऱ्या वाजला। रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते हेच काही कळत नाहीये। उद्योगमंत्री येताना रात्रीतून त्यांनी 200-300 हायवा खाली केले, रस्ता केला, थोडासा पाऊस झाला सगळा वाहून गेला। नकली सरकारचा नकली कारभार बघा। अहो किती लोकांचे जीव घेणार अजून तुम्ही। आज उद्योगधंदे एवढी मोठी एमआयडीसी असताना सुद्धा आज लोकांना एवढा त्रास होतोय, एवढे अपघात होत आहेत, एवढे लोक मेले आहेत, तरी सरकारला जाग येत नाहीये। आज तरी उद्योगमंत्र्यांनी काहीतरी ठोक निर्णय घ्यावा आणि एमआयडीसी वाचवा। एकूणच चाकणमधील रस्ते एका रात्रीत दुरुस्त केल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं, पण त्यानंतर 12 तास होत नाही तोच हे दुरुस्त केलेले खड्डेही वाहून गेल्याचं चित्र आहे। अंधारात भरलेले खड्डे सकाळी गेले वाहून, अशी परिस्थिती कुठेतरी चाकण एमआयडीसी एरियामध्ये झालेली पाहायला मिळते। कारण गेल्या अनेक दिवसांपासून चाकण एमआयडीसी एरिया जो आहे हा रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे, रस्त्यांच्या झालेल्या चाळणीमुळे आणि नित्याच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे कुठेतरी परिस्थितीच्या झोतात आलाय। या भागातील जे रहिवासी आहेत, उद्योजक आहेत, नागरिक आहेत आणि कामगार आहेत, हे सर्व कामगार या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांना अक्षरशः वैतागले आहेत। चाकण एमआयडीसी ही देशातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब मानली जाते। मात्र इथल्या औद्योगिक संपन्नतेला खड्ड्यांनी गालबोट लावलाय।
म्हणूनच इथले खड्डे बुजवून रस्ते नीट केले नाहीत तर शेकडो कंपन्या बाहेर जातील आणि इथल्या हजारो लोकांच्या पोटावर पाय येईल. हे महाराष्ट्राला परवडणारं नाहीये. आणि तसं झालं तर त्याला दिवसा झोपा काढणारं आणि मंत्री येणार म्हणून रात्री जागं होणारं प्रशासनच जबाबदार असेल. सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, चाकण.